राम राम मंडळी, आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुंग किल्ल्याला भेट देणार आहोत व आपल्यासोबत असणार आहे आदित्य थोरे आणि कृष्णा मगर। भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे असा की ते व्यवस्थितरित्या गायडिंग केलं जातं असं। शेवटचा पॅच चढत आहोत, उन्हामुळे खूप थकवा लागत आहे। पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। नमस्कार मित्रांनो, तुंग किल्ला चढत आहोत आणि सोबत आहे आदित्य आणि कृष्णा। तर मग चला। पाहू शकता नवीन पायऱ्या बांधण्याचं काम चालू आहे। या साईडने थोडंसं वर आल्यास या बाजूला पाहू शकता कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत। इसवी सन 1818 मध्ये कर्नल प्रॉथर हा इंग्रज अधिकारी या गडावर जाणाऱ्या वाटा उद्ध्वस्त करण्यासाठी आला व त्याने या पायऱ्या उद्ध्वस्त केल्या। तुंग किल्ल्याची उंची 3520 फूट असून या गडास कठीण गड असेही म्हणतात। पंधरा 20 मिनिटं ट्रेक केल्यानंतर विश्रांतीसाठी या जागेवर थांबलेलो आहोत। इथे एक झाड आहे। तहान लागली वर चढून, उन्हाचा पारा खूप जास्ती आहे त्यामुळे हिवाळ्यात या सरळ रस्ता पण नाही चढायला, मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत आणि बाकी बस असं आहे, मजा येते। बाकी बेस्ट, आपला अनुभव तर एकदम बेस्ट। पहिलाच किल्ला यांचा पहिला किल्ला। आम्हाला आता एका गावकरी मित्राने माहिती दिली की अशा पाट्या गडावर लावलेल्या आहेत आणि यावर एक बारकोड आहे। हा बारकोड स्कॅन केला तर एक यूट्यूब व्हिडिओ लागतो आणि याविषयी माहिती भेटते। काय असेल इथला इतिहास एक गाईड स्वरूपात माहिती दिली जाते, त्यामुळे तुम्हाला इतिहास म्हणजे गाईडची गरज लागत नाही किल्ल्यावर आल्यानंतर। व्यवस्थितरित्या तुम्हाला इथं प्रॅक्टिकली सगळं व्हिडिओमध्ये पूर्ण इतिहास सांगितला जातो। आपले डॉक्टर प्रमोद बोराडे म्हणून इतिहासाचे मावळच्या किल्ल्यांवरती PhD केलेली आहे, त्यांनी ते इतिहास सांगितलं असं ते केलेलं आहे। भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे असा की ते व्यवस्थितरित्या गायडिंग केलं जातं असं। थोडंसं चढून वर आल्यास ते 4 खांबी टाके आहे आणि ते इतकं गार लागतंय की त्यांचा असा आराम चालू आहे। तुंग चढत असता संपूर्ण किल्ल्यावर आम्हीच होतो, दुसरे कोणीही नव्हते, कदाचित दुपारच्या कडक उन्हामुळे। शिवशाहीत फारसा न गाजलेला हा किल्ला फार पूर्वीपासून उभा आहे। याची साक्ष म्हणजे या किल्ल्यावरील अपुऱ्या अवस्थेतील लेणी होय। ही लेणी बहुधा सातवाहन काळातील असावी असा त्या विषयातील तज्ञांचा अंदाज आहे। 4 खांबी टाक्याकडून थोडं समोर आल्यास गडाचे पहिले प्रवेशद्वार लागते।
पहिल्या प्रवेशद्वारातून थोडं समोर आल्यास हा दुसरा दरवाजा लागतो आणि इथे लिहिलेला आहे की हा हनुमान दरवाजा आहे. हनुमान दरवाजा हे गडाचे मुख्य व शेवटचे प्रवेशद्वार. या दरवाजाची बांधणी बघता याच्या चहूबाजूने शत्रूवर हल्ला करता येतो. गडावर आल्यावर इथे गणपतीचे मंदिर आहे आणि इथे कुठले तरी अवशेष आहेत इमारतीचे. तुंगचा चढ अगदी उभा आहे. नावातच मुळी तुंग. तुंग म्हणजे उंच. शेवटचा पॅच चढत आहोत. उन्हामुळे खूप थकवा लागत आहे. विश्रांती चालू आहे. या साईडला पाहू शकता विहंगम असं दृश्य दिसत आहे. शेवटचा पॅच थोडा थरारक आहे. गडाच्या एकदम वर आलेलो आहोत. इथे हा भगवा ध्वज आहे आणि या साईडला एक देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या तिन्ही साईडनं प्रदक्षिणा घालतानाचा जो अनुभव आहे तो अति थरारक आहे. याच्या तिन्ही साईडनं खोल दरी आहे, एकदम खोल. या मंदिरास प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग अगदी ताशिव कड्यावरून गेलेला आहे. हा किल्ला तसा काही मोठा नामांकित लढाव नव्हे, मात्र हे पहाऱ्याचे एक बुलंद ठिकाण. बहुत दूर नजर ठेवता येते. कसा एक एक डोंगर निरखला असेल, कसे एक एक ठाणे बांधून पक्के केले असेल. देवानं दिले बहुत डोंगर. या लढवयांनी डोके चालून डोंगराचा पुरेपूर उपयोग करून घेतला. या सर्वांचे निरीक्षण करत असताना मनात एक भाव येतो, धन्य तो दाता आणि धन्य तो योजक. तर असा होता तुंग उर्फ कठीणगड. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.